मित्र हो नमस्कार. एका दिशेचा शोध हे यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एका दिशेचा शोध हा यूट्यूब चॅनल समाजामधल्या सर्जनशील व परिवर्तनशील व्यक्ती, संस्था, घटना यांचा परामर्श घेतो. आज आपण प्रसिद्ध पाकिस्तानी ड्रामा परिजात याविषयी माहिती घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब, नातेसंबंध व प्रेम या बाबींना खूपच महत्त्व आहे. आज प्रेम दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे. जगभरामध्ये हा दिवस खूपच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेमध्ये प्रेमावर आधारित खूप गाजलेली पुस्तकं आहेत. यामध्ये नागराज मंजुळे यांची फॅन्ड्रिक, क्लायमॅक्स सीनमधील दगड आपल्यालाही आठवत असेलच. सोबत अनेक सिनेमे व पुस्तके पण आहेतच. तर आज आपण फेमस पाकिस्तानी सिरियल ड्रामा परिजात याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील परिजात आपलं शिक्षण शिकवण्या पूर्ण करायचा. त्याला एक बहीण व 2 भाऊ व 2 वहिन्या होत्या. शिकवणी घेत असलेल्या एका नाहीद नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम असतं. तो तिच्या एका नजरेसाठी वाट पाहत असायचा. तिच्यासाठी कविता करायचा. एकदा कॉलेजमध्ये शौकी नावाचा त्याचा मित्र त्याच्याकडून एक निनावी प्रेमपत्र लिहून घेतो. काही दिवसानंतर नाहीदचे वडील परिजातच्या मोहल्ल्यातल्या काही लोकांना घेऊन येतात व याला खूप वाद घालतात. परिजातने लिहिलेले पत्र त्यांच्या घराच्या वरती खिडकीतून टाकलं असा यांचा आरोप असतो. संपूर्ण समाजामध्ये परिजातची खूप बदनामी होते. नाहीदची बदनामी टाळण्यासाठी परिजात गप्प राहतो. काही दिवसानंतर शौकी त्याला कॉलेजमध्ये भेटतो व त्याची माफी मागतो. यानंतर काही दिवसांनी परिजातला शेजारचा मुलगा माजिद व नाहीद एका हॉटेलच्या कॅफेमध्ये भेटतात व त्यांचे प्रेम कबूल करतात व माफी मागतात. त्यावेळी परिजात आतून उद्ध्वस्त होतो. परिजातचे हे पहिलेच प्रेम असतं. त्यानंतर नाहीद माजिद बरोबर लग्न उरकून घेते. परिजातच्या आयुष्यामध्ये परत एक लुबना नावाची एक कॉलेज मैत्रीण येते. ती नाटकामध्ये एकत्र काम करत. एकदा लुबना आजारी असल्याचं कारण सांगून कॉलेजला काही दिवस येत नाही हे लक्षात आल्यानंतर चांगले कपडे घालून सजून परिजात थेट तिच्या घरी पोचतो. घरी पोचल्यानंतर लुबनाची आई त्याच्याशी बोलते. आयुष्यात त्याला पैसे कमावण्याचा सल्ला देते व लुबनाच्या प्रेमात पडू नकोस व शायरी सोडून पैसे कमावण्याचा सल्ला देते. या प्रसंगानंतर परिजात खूपच अंतर्मुख होतो. दुःखी होऊन परिजात दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी जाण्याचा ठरवतो व आयुष्यात खूप पैसे कमवून मोठा व्यक्ती बनण्याचे निश्चित करतो. यानंतर पैसे कमावण्यासाठी व मोठा व्यक्ती होण्यासाठी परिजात बिझनेसमॅन बहरोज करीम याकडे कामाला येतो. एकदा असा प्रसंग घडतो की त्यामध्ये कंपनी परिसरात नाईट शिफ्टला असताना गेटमधून ठरल्यापेक्षा अधिक 3-4 गाड्या बाहेर सोडण्याचा प्रसंग येतो. त्या गोष्टीला परिजात विरोध करतो व थेट मालकाची गाठ घेतो व मालकाला परिस्थिती सांगतो. यावरून बहरोज करीम त्याच्यावर विश्वास बसतो. आता हा मालक त्याला एक विशेष कामाची जबाबदारी देतो, त्याच्या पत्नीचा सबाचा अंगरक्षक बनण्याची. काही दिवसांनी बहरोज करीमची पत्नी नातेवाईकांना भेटण्यासाठी जाते, पण ती पूर्वीच्या प्रियकराला भेटायला जाते. बहरोज करीम त्या ठिकाणी येतो. परिजात सर्व जबाबदारी स्वतःवर घेतो, पण मालक त्याच्या पत्नीला व प्रियकराला मारून टाकतो व परिजातला बेशुद्ध करून त्याच्या एका जुन्या सहकार्याकडे गुरुकडे पाठवून देतो. काही दिवसांनी पोलीस याचा तपास सुरू करतात. काही दिवसानंतर अचानक परिजात मालकाच्या घरी येतो. नेमकं त्याच वेळी पोलीस तिथे येऊन परिजातला अटक करून तुरुंगात टाकतात व खूप टॉर्चर करतात. शेवटी परिजात मालकिणीच्या खुनाची जबाबदारी घेतो व जेलमध्ये जातो. बहरोज करीमच्या मनात परिजातचा कर्जदार असल्याची भावना मनात राहून जाते व पत्नीच्या दुःखात तो मरण पावतो. यानंतर परिजात मालक वाचत असलेली सर्व पुस्तकं जेलमध्ये मागवून घेतो व खूप चिंतन व अभ्यास करतो. त्याच्या चांगल्या वागण्यानं न्यायालय त्याला मुदतीपूर्वीच त्याला बाहेर काढतात. यानंतर मात्र त्याचं आयुष्य बदलून गेलेलं असते, कारण त्या मालकाने मरण्यापूर्वी सर्व संपत्ती परिजातच्या नावावर केलेली असते. त्याचे कुटुंबीय भेटायला येतात. नाहीद त्याला भेटायला येते. आपली अशीच मैत्री पुढे ठेवता येईल का अशी विचारणा करते, पण परिजात तिला सांगतो की तुझ्या एका नजरेसाठी मी कित्येक दिवस तुझी वाट पाहत असायचो. आजही तुझ्याकडून मला ती नजर दिसत नाहीये.
आज तुझी थोडीशी बिकट परिस्थिती असल्यामुळे तू आज माझ्याशी मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करतेस, पण तुझ्या या बिकट परिस्थितीचा गैरफायदा घेणे मला योग्य वाटत नाही. तू विवाहित आहेस. मी आजही अशाच एका नजरेचा शोध घेतोय. या दरम्यान त्याच्या आयुष्यामध्ये एक तिसरी व्यक्ती युमना येते. ती रेडिओ जॉकी असते व आंधळी असते. ती कवी म्हणून परिजातचा आदर करत असे. सर्जिल नावाचा मित्र तिच्या घरी येतात. परिजातला वाटतं की सर्जिल तिच्यावर खूप प्रेम करतोय. मग तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला ते शक्य होत नाही. यानंतर तो युमनाच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून तिला नवीन डोळे देण्यासंदर्भातले पैशाचे नियोजन करतो. याच दरम्यान युमना इच्छा व्यक्त करते की मला दृष्टी आल्यानंतर पहिल्यांदा मी परिजातलाच पाहील. खूप चिंतन करून परिजात खूप कष्टानं व आयुष्यातले बरेच वर्ष घालून मिळालेलं उद्योग साम्राज्य सोडून एका डोंगराळ भागात जायचं ठरवतो. मॅनेजर व व्यवस्थापक यांना सगळ्या गोष्टींची सूचना देऊन तो रेल्वेने एकदम डोंगराळ भागात निघून जातो. कुटुंबीय व युमना परिजातचा भरपूर शोध घेतात, पण सापडत नाही. काही दिवसांनी त्या डोंगराळ खेड्यामधल्या एका मुलानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये टॉप केल्यामुळे रेडिओसाठी यशोगाथा कार्यक्रम घेण्यासाठी सर्जिल युमना त्या शाळेमध्ये येतात. पण ती परिजातला ओळखू शकत नाही, कारण तिने त्याला पाहिलेलं नसतं. परिजात व सर्जिल भेटतात, पण सर्जिलकडून वचन घेतो तिला काहीच न बोलण्याचे. पण सत्कारला उत्तराचे परिजातचे भाषण ऐकताना युमनाला लक्षात येते हाच परिजात आहे. शेवटच्या बर्फाळ डोंगरावरील सीनमध्ये ती त्याला म्हणते की तू इतका माझ्यापासून दूर का गेलास. तो म्हणतो, मी प्रेमाशिवाय आयुष्य जगू शकतो, पण ध्येयाशिवाय जगू शकत नाही. मी माझ्या आयुष्याचं ध्येय निश्चित केले. या डोंगराळ भागातल्या शेकडो विद्यार्थ्यांना घडवणे आहे. यानंतर ती त्याला कन्व्हिन्स करते की अजून आपण प्रेम ह्या संकल्पनेत इतपत जरी नाही पोचलो तरी आपल्या दोघांच्या मध्ये मैत्रीचं एक सुंदर नातं बनू शकतं. आपण एकमेकांना पुन्हा समजून घेऊया. तो तिला विचारतो, विचार कर, कारण खूप कठीण रस्ता आहे. युमना म्हणते, ती म्हणते, विचार केलेला आहे. मी इथेच एक रेडिओ स्टेशन सुरू करून तुझी असिस्टंट होणार. ती त्याला एक प्रसिद्ध कविता या ठिकाणी म्हणण्याचा आग्रह करते व इतर या ड्रामाचा शेवट होतो. जरूरी बात कहनी हो, कोई वादा निभाना हो, उसे आवाज देनी हो, उसे वापस बुलाना हो, हमेशा देर कर देता हूँ मैं, हमेशा देर कर देता हूँ मैं. अशा प्रकारे कोणताही वेगळं, भडकाऊ, अतिरंजित व कामुक दृश्य नसलेला हा ड्रामा इथेच संपतो. पण आपल्यापैकी अनेकांच्या हृदयाचा ठेका चुकून जातो व फॅन्ड्रे सिनेमातील क्लायमॅक्स सीनमधील व्यवस्थेला मारलेल्या दगडाची आठवण करून देतो. आपल्यापैकी प्रत्येकानं हा ड्रामा नक्की पाहावा. आपल्या सगळ्यांना व्हॅलेंटाईन वीकच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. शुभ दिवस.